आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पुणे शहरातून पाहणार आहोत। पुणे शहरामध्ये पाण्याची बचत करा अशी सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला दिलेली आहे। पुणे शहरामध्ये तुर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसला तरी देखील धरणातील कमी झालेला एकूण पाणी साठा ही चिंतेची बाब ठरू लागलेली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। मिकी, खरं तर यंदाचा पाऊस त्यांना आधीच ओढ दिल्याचा आपण पाहिलेलं होतं, अनेक ठिकाणी त्याचा फटका बसणार असल्याचंही पाहायला मिळतंय। मात्र तिकडे आता पुणे शहरात पाण्याची बचत करा पाटबंधारे विभागाला हे का सांगावं लागतंय? जर आपण बघितलं तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत त्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव या 4ही धरणांमध्ये मिळून सध्या फक्त 22 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे। याच धरणांमधून पुणे शहर आणि ग्रामीण भागामध्ये किंबहुना शेतीला देखील पाणी दिलं जातं। त्यामुळं दर महिन्याला जवळपास 1 ते 1.25 टीएमसी पाणी पुणे शहराला लागतं। त्यामुळे जर आपण बघितलं तर येत्या काळामध्ये पाणी कपात पुणे शहरात लागू होऊ शकते, कारण ज्या पद्धतीने पुणे शहराला पाणी लागतं तेवढं पाणी अजून धरणांमध्ये शिल्लक नाही। पुणे शहराचं जे वाटा आहे या 4 धरणांमधून पाण्याचा तो जवळपास 14 टीएमसी आहे आणि तो जवळजवळ आता संपत आलेला आहे। त्यामुळं पाटबंधारा विभागाने हे पत्र पुणे महानगरपालिकेला लिहिलेलं आहे। एवढंच काय तर जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आत्ताच पुण्याचे सर्किट हाऊस या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक देखील बोलवली आहे आणि पुढे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल यासाठी देखील अजित पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। ते बैठका घेत आहेत, कशा पद्धतीने पाणी वाचवता येईल, काय त्याच्यासाठी आपल्याला करावं लागेल हे सगळं पावलं आणि यासाठी ही महत्त्वाची बैठक आज स्वतः अजित पवार सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी घेत आहेत। अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। सकाळी 7 वाजताच ही बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे। अशा पद्धतीने पुण्याचा जो आता पुढे पाण्याचा कसा वापर करायचा आहे, काटकसरीने करायचा आहे याच्यासाठी ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू झाली आहे। नक्कीच एका बाजूला आवाहन करण्यात आलेलं आहे, पुणेकरांची देखील जबाबदारी आहे पाणी जपून वापरण्यासंदर्भातले। धन्यवाद मिकी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।